हिंगोली परभणी टॉप 10 घडामोडी थोडक्यात सविस्तर. बीड ते मुंबई लॉंग मार्चचा 26 जूनला समारोप. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या लॉंग मार्चच्या समारोपासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले असून चैत्यभूमी दादर येथे होणाऱ्या विराट महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचे याच 5 जुलैपासून उपोषण. माहितीचा अधिकार कायद्यातील दुरुस्तीविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उगारले असून राळेगण सिद्धी येथे 5 जुलैपासून आंदोलन सुरू होणार असून राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अण्णा हजारे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. विधान परिषदेत सईद खान यांचा विजय. हिंगोली परभणी विधान परिषद निवडणुकीत सईद खान यांनी 242 मते मिळवत विजय मिळवला तर डॉक्टर विवेक नावंदर यांचा 83 मतांनी पराभव झाला. आमदार जितेश अंतापूरकर यांच्या घरावर हल्लाबोल मोर्चा. एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या निवासस्थानावर जवाब दो जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत आरक्षणावरून ओबीसी संघटना आक्रमक. वसमत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणात कपात झाल्याचा आरोप करत विविध ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. आशुतोष चिंचाळकर तिसऱ्यांदा वसमत नगर परिषदेत रुजू. वसमत नगर परिषदेचे नवीन मुख्य अधिकारी म्हणून आशुतोष चिंचाळकर यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. भूखंड गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कन्यादान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन. हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील सामूहिक विवाह करणाऱ्या पात्र दाम्पत्यांना 25,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. कृष्णा आष्टीकरांना दुहेरी धक्का. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याची चर्चा आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत हिंगोली नांदेड जिल्ह्यात संघटन मजबूत करून दाखवा असा इशारा पक्षाला दिला आहे. केळी उत्पादकांना मदतीची मागणी. अवकाळी वादळी पावसामुळे वसमत तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार राजू भैया नवघरे यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन तातडीच्या मदतीची मागणी केली. जलजीवन मिशनच्या कामावर जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जलजीवन मिशनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला.